नमस्कार, मी संजय पवार, करंट प्रेसिडेंट ऑफ ठाणे ग्रीन सिटी रोटरी क्लब फॉर दिस परिवर्तन इयर. हा जो आमचा प्रोजेक्ट आहे अरण्य हॅबिटॅट, हा अंडर द गायडन्स ऑफ माय म्हणजे जे वरिष्ठ मेंबर्स आहेत आमचे, डॉक्टर अपर्णा वाळुंज आणि कॅप्टन सुरेश कल्याणकर अलॉंग विथ कॅप्टन प्रसाद तेंडुलकर आणि बरेचसे पास्ट प्रेसिडेंट्स आमचे आम्ही ॲट प्रेझेंट आहोत. आणि विथ अ लॉट ऑफ एनर्जी आज आम्ही 500 झाडं प्लांट करणार आहोत, लावणार आहोत. आणि फक्त लावणार नाही आहोत, आम्ही हे पूर्ण वर्षभर आम्ही मेंटेन करणार आहोत. हा प्रोजेक्ट आम्ही 2020 पासून कंटिन्युअसली करतो आहे. आम्ही ऑलरेडी इथे 500 झाडं लावली आहेत. त्यातली अंदाजे 450 झाडं ऑलरेडी सस्टेनेबल कंडिशन्समध्ये आहेत, सर्व्हाइव्ह झालेली आहेत. तुम्ही बघू शकता, बरीचशी झाडं ही विथ अ लाईफ ऑफ मोर दॅन 4 इयर्स 5 इयर्स ऑलरेडी सस्टेन करतायत. इथे आम्ही झाडांना पूर्ण वर्षभर, इव्हन उन्हाळ्यामध्ये सुद्धा आम्ही इथे झाडांना वॉटरिंग करतो. यावर्षी आम्ही पूर्णपणे ह्या एरियाला, या पूर्ण जागेला जी फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला दिलेली आहे, तिथे आम्ही बोरवेलसुद्धा करणार आहोत. प्रॉपर फेन्सिंग करणार आहोत, सो दॅट आम्ही इथे एक हर्बल गार्डन क्रिएट करू शकतो, आयुर्वेदिक झाडं लावू शकतो. आता आम्ही आज कांचनची झाडं आहेत, मोहगनी आहेत आणि गुलमोहरची झाडं आम्ही आज प्लांट केलेली आहेत. सो ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला आम्ही धन्यवाद देतो की आम्हाला हे सॅम्पलिंग्स त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिले. फॉरेस्ट डिपार्टमेंटला आम्ही धन्यवाद करतो ज्यांनी आम्हाला ही जागा अवेलेबल करून दिली. आणि वी विल मेक इट रिअली बिग फॉर द अपकमिंग इयर्स. द प्लान इज टू मेक इट रिअली बिग सो दॅट जे आमचे गव्हर्नर आहेत निलेश जयवंत, ज्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं आहे की आपण धरती मातेला पुन्हा रिटर्न दिलं पाहिजे. सो त्या संदर्भात आम्ही स्वतः ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर इम्प्लिमेंट करू. बोरवेल जे आम्ही ह्यावेळेस करणार आहोत, ते 2 लोकेशन आम्ही ऑलरेडी आयडेंटिफाय केलेत आणि आफ्टर दी मान्सून, पावसाळा संपल्यानंतर आम्ही बोरवेलचं काम कंप्लीट करून घेऊ. थँक्यू. गो ग्रीन, गो ग्रीन. गो ग्रीन, गो ग्रीन. नमस्कार. आज आपण इथे अरण्य हॅबिटॅटमध्ये आलो आहोत. दिस इज आमचे रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी. इथे दरवर्षीप्रमाणे इथे येतो आम्ही, इथे प्लांटेशन करतो. ही एक 5 एकरची जागा आहे जी आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं मिळाली आहे त्याला पुनरुज्जीवित करायला. आणि आम्ही इथे झाडं लावतो आणि झाडं जगवतो. याच्यात म्हणजे मुख्य आमचे सगळेच क्लब मेंबर इथे येतात आणि झाडांची देखभाल करतात, पाणी देतात. आम्हाला इथे ज्या ठिकाणी कचरा डेपो होता तिथे आज एक जंगल तयार झालं आहे. हे बघायला आम्हाला खूप आनंद होतो. आणि इथे एवढंच नाही तर हे सगळं सांभाळायला आम्ही एक माणूससुद्धा ठेवला आहे जो त्याची निगा राखतो, कुणाला आत येऊ देत नाही, तोडफोड करू देत नाही. तर आमची झाडं जरा व्यवस्थित वाढतात. थँक्यू.